नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स. सुप्रसिद्ध बर्गर किंगवर एफडीएची कारवाई. बर्गर किंग कॅम्पचा परवाना एफडीएनं केला रद्द. खाद्यपदार्थांच्या संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यामुळे कारवाईचा बडगा. पुण्याच्या कुरुळी येथील भाड्याच्या खोलीतील धक्कादायक घटना. प्रेमसंबंधांच्या संशयातून पत्नीचा खून. पतीनेही घेतला गळफास. झोपेत असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा संशय. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल हल्ला प्रकरणातील आरोपी जसपाल सिंगला न्यायालयात केलं हजर. न्यायालयानं सुनावली 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. शिर्डी साईबाबांवरील दिशाभूल करणाऱ्या मजकुराविरोधात संस्थानाच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर जीएसीचा महत्त्वपूर्ण निर्णय. संबंधित व्हिडिओ आणि लेख 24 तासात हटवण्याचे आदेश. राज्यातील 36,211 कंपन्या बंद. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगाचं स्थलांतर होणार. भूषणावह नाही. शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. केंद्राकडून जनगणना 2027 साठी 40 प्रश्नांची अधिसूचना जारी. जनगणनेत जात, धर्म, मातृभाषा आणि शिक्षणाची माहिती घेतली जाणार. या आपण पाहिल्या काही वेगवान हेडलाईन्स. आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे. पाहुयात पहिली बातमी. सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील शाळांच्या प्रश्नांवर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामीण भागातील शाळांची देखभाल जिल्हा परिषदेकडून केली जाते असं केसरकर यांनी सांगितलंय. शाळांची संख्या अधिक असली तरी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असून अभिजित दिपके यांनी उपस्थित केलेला मुद्दा गंभीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रश्नाबाबत सरकार दक्ष असून भविष्यात शाळांच्या बाबतीत अधिक चांगलं काम केलं जाईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केलाय. ज्या शाळा आहे या सर्वसाधारणपणे जिल्हा परिषदेकडून त्याची देखरेख केली जाते आणि एकंदरीतच शाळांची संख्या खूप जास्त असल्यामुळे तिथं असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा हल्ली खूप कमी झालेली आहे. त्यांनी जो काही विषय उचलून धरलेला आहे त्याच्यामुळे ह्या बाबतीत सरकार स्वतः दक्ष आहेच आणि अधिक चांगलं काम पुढच्या काळामध्ये होईल अशी अपेक्षा. संजय राऊत यांनी असं म्हटलंय की अपात्र होणारे आमदार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यावेळी सगळ्यांनी बसून एकत्र शेण खाल्लं. आज अमित शहा तोंड लपून पळत आहे. नाही, ते नेहमीच वाह्यात काहीतरी बोलत असतात. त्यांच्याकडे लक्ष न देणं हेच चांगलं आहे असं मला वाटतं. सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलंय की शिवसेना आहे ती काल, उद्या आणि परवा ही उद्धव ठाकरेंचीच असणार असं त्यांनी वक्तव्य केलंय. तुम्ही कसं बघताय या सगळ्या प्रकरणात? मला असं वाटतं की हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाच्या समोर हिअरिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. काही एका बाजूला महाराष्ट्राचा विकास झाला असं सांगितलं जात असताना मात्र शालेय विद्यार्थी समोर येऊन रस्त्याचं कशी दुर्दशा झाली महाराष्ट्रात याचं चित्र दाखवते. काय म्हणत एकूणच विद्यार्थ्यांनाच येऊन अशा पद्धतीचं चित्र दाखवलं. आणि काही वेळेला शाळांकडे जाणारे रस्ते वगैरे खराब असतील तर त्याचे काही वेळेला व्हायरल केलं जातं. ते रस्ते चांगलेच असले पाहिजेत प्रत्येक शाळांकडे जाणारे. आणि असं जर असेल तर सरकार स्वतः त्याची दखल घेते. त्याच्यामुळे मुलांनी केलेला उपक्रम हा स्तुत्य असंच म्हणायला लागेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. उल्हासनगरमध्ये गॅस सिलेंडरच्या डिलिव्हरीवरून वाद झाल्याची घटना समोर आली आहे. ओटीपी उपलब्ध नसल्यानं सिलेंडर न दिल्याच्या रागातून डिलिव्हरी कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. गणेशनगर परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर डिलिव्हरी कर्मचारी पिंटू गवाळे यांच्या तक्रारीवरून हिल लाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिलेंडर डिलिव्हरीच्या वादातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तो अभिमान गव्हाळे, मी त्या व्यक्तीच्या घरी सिलेंडर घेऊन गेलो होतो. तर त्यांना खाली बोललो, मला ओटीपी द्या. तर ते म्हणले ओटीपी नाही आहे, आई गाव याला गेलेली आहे. तर म्हणलं त्यांच्याकडून मागवत होते, ओटीपी काढता येत नाही. तर मी सिलेंडर कसं देणार त्यांना? मग म्हणलं मी सिलेंडर नाही देऊ शकतो. ते आम्हाला बिगर ओटीपी शिवाय तिथं ऑफिसमध्ये पावती हे नाहीत करीत, बाय नाहीत करीत. तर मी ते सिलेंडर रिटर्न घेऊन आलो. तर मग ते काल घेऊन आलो रिटर्न सिलेंडर. काल बिन परवा बी 2 दिवस गेलेलो आणि काल बी 2 दिवस ओटीपी नाही आली त्यांना. मग आज त्याचा पोरीचा फोन आला आणि तिच्या सोबत एक मुलगा होता. तो मी ओळखीत नाही त्याला आणि तो त्यांच्या घरचा बी नाही तो मुलगा. तो खाली फोनवर बोलला, तू कुठं आहेस? शिवी दिली त्याला मला.
आहेस तू? तर मी म्हटलं मी साईबाबा मंदिर पशी आहे. थांब कशी जावायची तर मी बघतो तुला. कसा सिलेंडर घेऊन गेला बोलतो परत. सिलेंडर का घेऊन गेला परत? तुझी अवकात काय आहे बोलतो सिलेंडर घेऊन जायची. असा बोलला तो. पुढची बातमी अमरावतीमधून. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा गुरव येथे ग्रामपंचायत भवनाच्या मुद्द्यावरून वाद पेटलाय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवनासाठी मंजूर जागेवरील अतिक्रमण हटवून मंजूर इस्टिमेट प्रमाणे काम करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना तालुका प्रमुख तथा उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावाखाली मंजूर जागा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा कोहळे यांनी दिलाय. पती बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत भवनाचं काम धानोरा गुरे मंजूर झालेलं होतं आणि ते काम 90% पूर्णत्वास गेलं होतं. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दबावाखाली इस्टिमेट प्रमाणे काम पूर्ण करणं हे अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. त्याच्यामुळे जी ग्रामपंचायतची जागा होती ती जागा ताब्यात घेऊन त्या जागेवर हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती भवनाच्या समोर अभ्यासिकात एक भवन झालं पाहिजे. त्यासाठी राखीव जागा असली पाहिजे अशी माझी मागणी होती. पुढची बातमी आहे नंदुरबारमधून. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील देऊर ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांसाठी प्रमोद भाऊराव जगताप यांनी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केलं असून सुमारे 40 ते 50 ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. वारंवार निवेदनं आणि तक्रारी करूनही प्रश्न मार्गी न लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देत उपोषणादरम्यान प्रमोद जगताप यांच्या प्रकृतीला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. राहणार देऊर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार. आमची हे दादा आहे प्रमोद भाऊराव जगताप. हे पुढे चालणार आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. यांची जी माग आहे ती पूर्ण करायला पाहिजे अशी आमची माग आहे आणि ते पुढे चालणार. त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे सपोर्टनं. आणि ते 12 ते 13 दिवस झाले उपोषणाला बसलेलं आहे. त्यांनी अन्न खाल्लं नाही, काय नाही. अजून काय गावात निर्णय झालेला नाही. पुढची बातमी आहे जळगावातून. जळगावात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहरात आमदार नंदकुमार महाजन यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. हातात तिरंगा घेत मोठ्या संख्येनं नागरिक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या रॅलीत सहभागी झाल्यात. हर घर तिरंगा आणि एक कदम देशासाठी या संकल्पनेतून निघालेल्या रॅलीला देशभक्तीपर घोषणांनी धरणगाव शहर दुमदुमून गेले. प्रमुख मार्गांवर तिरंग्यांनी सजलेले उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिकांनी रॅलीत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनीही हातात तिरंगा घेऊन देशभक्तीचा संदेश दिलाय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या तिरंगा रॅलीमुळे धरणगाव शहरात देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा तसेच एक कदम देश के लिए या संकल्पनेच्या माध्यमातून धरणगाव शहरात आज भव्य अशा या तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की हा तिरंगा आपल्यासाठी फक्त झेंडाच नव्हे तर आपल्या देशाची आन बान शान, आपला स्वाभिमान
आणि आपल्या एकात्मतेचं हे प्रतीक आहे आणि या झेंड्याला वंदन करण्यासाठी त्या ठिकाणी सर्व धरणगावकर ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभाग घेतला. मित्रांनो, या मागचा हेतू एकच आहे की देशाबद्दलचं प्रेम हे प्रत्येक युवक असेल, युवती असेल किंवा प्रत्येक नागरिक असेल या सर्वांना या हेतूने सर्व देशभरात भारतीय जनता पक्षाचे तिरंगा रॅली काढण्यात आली. पुढची बातमी आहे सिंधुदुर्गातून. सिंधुदुर्गात मंत्री नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून जोरदार पलटवार केलाय. मुस्लिम समाजाला केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळत असून जलील यांच्याकडे चुकीची माहिती गेली असावी असा दावा राणे यांनी केलाय. कुंभमेळ्याची बदनामी होत असल्याचा आरोप करत हज यात्रेबाबतही प्रश्न उपस्थित करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. धर्मांतराच्या मुद्द्यावरही राणे यांनी आक्रमक भूमिका घेत लव जिहादला विरोध करत इम्तियाज जलील यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी असं आव्हान दिलंय. मुसलमान समाजाला मिळणारे जे काही बेनिफिट आहेत किंवा फायदे आहेत, कधीतरी त्याची यादी बघितली ना तर ती संपतच नाही आहे. मुळामध्ये किती फायदा द्यायला पाहिजे ह्याला पण काही मर्यादा असला पाहिजे असं मताचा मी आहे. आणि म्हणून त्यांना कदाचित चुकीची काही माहिती इम्तियाज जलीलजींकडे गेली असेल की फायदाच भेटत नाही. मग आजूबाजूला प्रत्येक योजनेमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचं अन्य वेळी मोदी नको असतात, पण मोदी साहेबांचे सगळे योजना चालतात, सगळ्याचे फायदे घ्यायचे असतात. एका एका घरामध्ये राज्य आणि सरकारचे दोन्ही भारतीय जनता पक्षाचे योजनांचे सगळे लाभ घेण्याचे सगळे विषय सुरू असतात. पण मतदानाच्या वेळी आम्हाला आमचा धर्म आठवतो अशी भूमिका घेणारे काही ह्याच्यातले लोक आहेत, तर ते पहिलं त्यांनी बंद करावं. आणि कुंभमेळ्याचे उगाच ही जे काही बदनामी सुरू आहे ना, मग हज यात्राच्या निमित्ताने आम्ही काही विषय काढायचे का? ह्या हज यात्रामध्ये सगळ्यात काय चांगल्या गोष्टी होतात का? महिलांच्या बाबतीमध्ये काही ज्या तक्रारी कानावर येतात त्याही चुकीच्या आहेत का? नेहमी फक्त हिंदू धर्माला बदनाम करावं ही जी अगर कोणाची भूमिका असेल ना, तर मग आम्ही हज यात्रा किंवा विविध मस्जिदीमध्ये जे काही डोनेशन दिले जातात त्याही बाबतीमध्ये मग आम्हाला चिरफाड करायला लागेल. सर, ते पुन्हा म्हणतात धर्मांतर ही फालतू गोष्ट असून आम्ही धर्मांतराचा विरोध करतो. हिंदू धर्मात धर्मांतराची भीती निर्माण केली जाते. एनसीआरबीच्या आकडेवारी धर्मांतराची किती प्रकरणे आहेत ते दाखवून द्या. त्यांचा हात पकडून मी 100 तरी पीडित मुलींकडे हिंदू बहिणींकडे घेऊन जाऊ शकतो. त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, किंबहुना त्यांचं आयुष्य खराब झालेलं आहे. आत्ताच काही दिवसा अगोदर पुण्यामध्ये पहिल्या धर्मस्वतंत्र कायदा आल्यानंतरचे 2 केसेस रजिस्टर झालेले आहेत. आणि म्हणून इम्तियाज जलीलनी ना त्याच्या धर्मामधल्या ह्या जिहाद्यांना समर्थन करण्याचं मुळामध्ये बंद करावं. लव जिहाद ही समाजाला लागलेली ही कीड आहे आणि ही कीड आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे. नाही बोलून बोलून एक जे धर्मांतर करण्याचे जे विषय होतात, कधीतरी त्याला हात पकडून मी माझ्या बरोबर इम्तियाज जलीलला घेऊन जाणार आणि दाखवणार धर्मांतरला काय म्हणतात. मग त्याचे डोळे उघड. पुन्हा एकदा जाऊया जळगावच्या बातमीकडे. जळगावमध्ये एरंडोल तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले. ग्रामपंचायतीच्या कारभारात अनियमितता होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय. जल जीवन मिशन अंतर्गत मोठा खर्च होऊनही गावात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीतील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. जनतेच्या विकासासाठी एक प्रशासन आणि शासन असे 2 भाग जनतेच्या मूलभूत सुविधेसाठी विकासासाठी आहेत. तरी पण आज जे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे गावकऱ्यांना किंवा जनतेला, तो काही कुठेच मिळून दिसत नाही. आणि आमचा जो एक पहिला विषय आहे ग्रामपट्टी, ग्राम वसुली, पाणीपट्टी बँकेत भरणा न करता विल्हेवाट लावून आजपर्यंत कुठलाही त्यांनी जी चौकशी न करता आम्हाला आतापर्यंत काही त्यांनी उत्तर दिले. आम्ही मागील वर्षी देखील 14 ऑगस्टला माझ्या मिसेसने, वैशाली धनराज आयरे, मी धनराज नवाल आयरे आणि गावातील ग्रामस्थ 14 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलो असता अकलाडे साहेब आणि एरंडोल गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांनी आमचं उपोषण 1 महिन्याच्या आत तुम्हाला आम्ही वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल करून तुम्हाला आम्ही लेखी उत्तर देऊ
तरी देखील आजपर्यंत पूर्ण चौकशी न करता आजपर्यंत आम्हाला कुठलंही उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्हाला आज रोजी 14 परत त्याच विषयी उपोषण करावं लागेल. या पाहिल्या आपण काही सविस्तर बातम्या. आता वळूयात महत्वाच्या घडामोडींकडे. पाहुयात पहिली घडामोड. शहाद्यात मध्यरात्री ध्यान वेलनेस सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई. काही युवक युवती ताब्यात, शहरात खळबळ. हल्द्वानीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या बैठकीनंतर बैठक स्थळाचे गंगाजलानं कधीच शुद्धीकरण केल्याचा आरोप. या प्रकरणाचा भिवंडी शहर काँग्रेसकडून तीव्र निषेध. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी काँग्रेसकर्त्यांचं आंदोलन. रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील निकम बंधू किराणा दुकानावर धाड. 6,000 रुपयांचा सुगंधी गुटखा जप्त. एक आरोपी अटक. बारामती कोर्ट गेट समोर ऍक्टिवा गाडीनं घेतला पेट. कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती समोर. गाडीत तांत्रिक बिघाड झाल्यानं लागली आग. परभणीच्या जिंतूरमध्ये भव्य तिरंगा यात्रा. एबीव्हीपी कडून 275 फूट भव्य तिरंगा यात्रेचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अचानक केली बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पाहणी. खेळाडूंशी केली चर्चा. खेळाडूंच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच प्रशासनाला सूचना देखील केल्या. अजित पवारांनी या क्रीडा संकुलासाठी दिला होता 25 कोटींचा निधी. इंदापुरात काँग्रेसकडून भाजप विरोधात निषेध आंदोलन. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील सभेनंतर भाजपनं सभास्थळी गंगाजल विधी करून शुद्धीकरण केलं. भाजपच्या या कृत्याचा इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीनं निषेध नोंदवलाय. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे झेडपी शाळेच्या 2 विद्यार्थ्यांची इस्रो नासा भेटीसाठी निवड. आयुष नितीन फुटाणेची नासा भेटीसाठी तर स्तवन सचिन तोडकरची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. गडचिरोलीत सर्पदंशानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. यवतमाळमधील 39 आश्रमशाळांची तपासणी. आश्रमशाळांमधील सुरक्षा सुविधांची 8 दिवसात तपासणी. गडचिरोलीच्या घटनेनंतर आदिवासी विकास विभाग अलर्ट. चाकण एमआयडीसीच्या रस्त्यांसाठी उद्योग मंत्री उदय सामंत मैदानात. 16 ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक. रस्त्यांच्या दुरावस्थेवर उद्योग मंत्र्यांची तातडीची बैठक. या होत्या आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.